नमस्कार मित्रांनो, जय गणेश. तर बाप्पा विथ गप्पा म्हणजेच द बाप्पा पॉडकास्ट या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण अशा मंडळासोबत चर्चा करणार आहोत, जे इचलकरंजीमध्ये कायमच चर्चेत असते. यंदाच्या वर्षी पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष त्यांच्याकडे आहे. अशाच इचलकरंजीमध्ये गाजलेलं मंडळ म्हणजे रिंग रोडचा गजवक्र. तर आज आपण गप्पा मारणार आहोत रिंग रोडचा गजवक्र या मंडळाचे अध्यक्ष म्हणजेच गोट्याभाऊ यांच्यासोबत. तर नमस्कार गोट्याभाऊ. नमस्कार. तर गोट्याभाऊ, मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो. रिंग रोडचा गजवक्र या मंडळाची सुरुवात तुम्ही कधी आणि कशी केली? मंडळाची सुरुवात 2016 साली झाली. मंडळात पहिला आमच्या गल्लीत मंडळ पहिला चालू होतं. त्यात सर्व मोठी माणसं असल्यामुळं आम्हाला तिथं स्थान मिळत नव्हतं. त्यामुळं पोरांच्या मनात आलं आपलं स्वतःचं मंडळ चालू करूया. त्यामुळं आम्ही स्वतःचं मंडळ चालू केलं. त्या वर्षी पहिल्या वर्षी गणपती आणलेला इचलकरंजीतनं पिंटू कुंभार यांच्याकडून. सुरुवातीला मंडळामध्ये कार्यकर्ते किती होते व मंडळ सुरू करताना कोणकोणत्या अडचणी समोर आल्या? मंडळात सुरुवात करताना मोजकेच 6-7 जण कार्यकर्ते होते. पोरांचा उत्साह मोठा होता. खरं मंडळाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे, कोणाची साथ नसल्यामुळे व्याजाने पैसे काढून मंडळ स्थापन केले. मंडळाची सुरुवात करताना तुम्ही कोणत्या भावनेने केली होती? मंडळाची सुरुवात करताना बाप्पावर असलेला विश्वास, बाप्पावर असलेली श्रद्धा, बाप्पावर असलेलं प्रेम या भावनेतून मंडळ स्थापन केलं. तर दादा, मंडळाच्या नावापुढं स्वतःचं नाव लागलं तर याला खूप मोठं नशीब लागते आणि ते तुमच्या नशिबाला मिळाले. तर याच्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? मंडळाच्या पुढं नाव लागणं हे माझं खूप मोठं भाग्य आहे आणि गजवक्राची कृपा आहे. आणि हे भले भले मोठ्यांच्या नशिबात नाही आहे, हे माझ्या नशिबे आले. आणि मी मंडळाचा अध्यक्ष नसून कुटुंब प्रमुख आहे. तर यंदाची एवढी मोठी ट्रॉली आपण तयारी केल्या, तर यंदा महाराष्ट्राला काही नवीन बघायला मिळणार आहे का? 100% नवीन विषय असणार आहे. गणपतीची मूर्ती आडवी 45 फूट असणार आहे आणि त्या 45 फूट मूर्ती बनवण्यासाठी आपण नवीन एक ट्रॉली तयार केल्या. ती ट्रॉली नसून कंटेनर आहे. ती मूर्ती लहान ट्रॉलीवर बसत नसल्यामुळे आपण कंटेनर तयार केला आहे. आणि त्या मूर्ती सांगायचं म्हणजे अशी होणार आहे की नाही, ती आजपर्यंत ना भूतान ना भविष्य म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात कधीच अशी एवढी मोठी मूर्ती झाली नाही. ती आपण यावर्षी बनवणार आहे. सुबक व आकर्षक मूर्ती असणार आहे. ती मूर्ती असं असणार आहे की नाही, राधाकृष्ण रूपातली मूर्ती असणार आहे. त्यात आणि 45+ आडव्या असणार आहे मूर्ती. आणि त्या मूर्तीत 18 ते 20 फिगर असणार आहेत मूर्तीत. ती मूर्ती असं एकदा दोनदा बघितलं कळणार नाही, असं कमीत कमी 10 ते 15 मिनटं उभारूनच मूर्ती बघायला पाहिजे, तरच मूर्ती समजणार आहे. असं येता जाता गाडीवरनं बघतो म्हणलं तर मूर्ती बघणे होणार नाही, शक्य नाही. आणि मूर्ती थांबूनच बघण्यात जेवढा आनंद आहे तेवढा कशातच नाही. आणि एक असा विषय आहे की नाही, एम.जे. पाटील सरांचं जवळजवळ तिने आता एक 25-30 वर्षाला मूर्ती बनवतात. त्यात असा विषय आहे की नाही, प्रथमच त्यांच्या आयुष्यातला एवढा मोठा प्रकल्प हाय असं आम्हाला वाटते. आणि तिने बी असं सांगितल्यात, प्रथमच एवढी मोठी मूर्ती मी पहिल्यांदाच बनवालोय. आणि त्यांचं बी एक मोठं स्वप्न आहे. आणि आमच्या मंडळाचं बी एवढं 11 वर्ष असल्यापासून एवढं मोठं स्वप्न आहे की मूर्ती ना भूतान ना भविष्य म्हणजे काय असते हे लोकांना दाखवून द्यायचं आम्हाला. की यावर्षीचा रिंग रोडचा गजवक्र कोणत्या रूपात आहे, काय आहे. राधाकृष्ण रूपात आहे म्हणजे नुसतं राधाकृष्ण आहे असं विषय नाही. त्यात काय काय फिगर आहेत आणि काय काय मूर्ती आहेत ते मूर्ती आल्यावर समजेल. ना ईर्षेसाठी ना नावासाठी, हे सर्व चाललंय फक्त गजवक्राच्या श्रद्धेपोटी. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इचलकरंजीलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न म्हणजे यंदाचा रिंग रोडचा गजवक्र कसा असणार आहे? यंदाचा रिंग रोडचा गजवक्र म्हणजे
डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा असणार असा रिंग रोडचा गजवक्र असणार आहे. मूर्ती आकर्षक व भव्य आणि दिव्य, ना भूतो आणि ना भविष्य असणार आहे. यंदाच्या रिंग रोडचा गजवक्र असा असणार आहे, सगळ्यांना भारावून टाकणारी किंवा अंगावर काटा आणणारी मूर्ती असणार आहे. तर यंदाच्या वर्षी एम जे पाटील सर पण एवढा मोठा उपक्रम राबवल्यात. 45 फूट आडवी मूर्ती त्यांच्या आयुष्यात मला वाटते त्यांनी पहिल्यांदाच करायल्यात आणि तुम्ही पण ही मूर्ती पहिल्यांदाच करायलाय. तर काय अनुभव काय असणार आहे याच्याबद्दल? यावर्षी रिंग रोडचा गजवक्र तयार करणे म्हणजे एम जे पाटील यांचा मोठा संघर्ष असणार आहे. प्रथम म्हणजे आमचं 11 वर्ष असल्यामुळे आमचं एक किती वर्षापासून असलेले स्वप्न आहे. ही अशी मूर्ती होणार आहे की नाही, एम जे पाटील सरांना बी त्यांच्या आयुष्यात कधी न झालेला विषय म्हणा, चॅलेंजिंग विषय अशी मूर्ती असणार आहे. तर दादा तुम्ही एक मंडळाचा अध्यक्ष आहे म्हणून तुम्हाला विचारतो की ज्यावेळेस मूर्ती बेळगावहून इचलकरंजीमध्ये जवळजवळ 100 किलोमीटर लांबहून मूर्ती तुम्ही इचलकरंजीमध्ये आणताय, त्यावेळेस एक अध्यक्ष म्हणून तुमची कोणती जबाबदारी असते? सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे मूर्तीवर लक्ष ठेवणे व कार्यकर्त्यांच्यावर लक्ष ठेवणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. एवढ्या लांब मूर्ती टाकणे म्हणजे लय मोठी रिस्क आहे. एवढी रिस्क घेऊन आम्ही बेळगावला जातोय म्हणजे आता आम्ही 10 वर्ष झालं कमीत कमी बेळगावातून गणपती आणतोय. सगळ्यात मोठी रिस्क आहे म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते एवढे घेऊन जाणे ही सगळ्यात मोठी रिस्क आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवणे म्हणा, वाहनं असू देत, म्हणजे कोणाला दुखापत होऊ नये हे मंडळाचं हे असते. मूर्ती आणणे म्हणजे एवढा मोठे संघर्ष आहे की नाही. 100-125 किलो मूर्ती घेऊन येणे म्हणजे चेष्टा नव्हे. गप्पा विथ बाप्पा म्हणजेच द बाप्पा पॉडकास्ट ह्या चॅनलसोबत बोलून म्हणजे आता नवीन कन्सेप्ट सुरू केला, तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? प्रथम गप्पा विथ बाप्पा या चॅनल संगत बोलून आमचा मंडळाचा इतिहास आठवला, त्यामुळे गप्पा विथ बाप्पा या चॅनलचं प्रथम धन्यवाद मानतो. ते चॅनल चालू करत असताना प्रथमच आम्हाला रिंग रोडचा गजवक्र या मंडळासाठी तुम्ही बोलण्यासाठी संधी दिली, त्यामुळे मी तुमचा आभारी आहे. या चॅनलची खूप खूप प्रगती होऊ दे, गजवक्र चरणी प्रार्थना करतो. तर मित्रांनो आता इथे वेळ झालेला आहे थांबण्याची, पण गप्पा अजून थांबणार नाहीत. ह्या अशाच सुरू राहणार आहेत नवीन नवीन मंडळासोबत, नवनवीन मूर्तिकारांसोबत. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला पुढचा पॉडकास्ट कोणत्या मंडळाचा बघायचा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा.